All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 15 मध्ये म्हणजेच दिवस 15. तर आज आपल्यासोबत प्रॉफिट झाले का लॉस झालाय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोच. पण जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला सांगतो की भाई या चॅलेंज मध्ये मी जे काय दररोज ट्रेड घेतो, एंट्री कुठे करतो, एक्झिट कुठे करतो, काय अॅनालिसिस होतं, लॉजिक काय होतं, सर्व काही मी या व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. आणि हा व्हिडिओ दररोज रात्री 6 वाजता येतो. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्हाला नवीन काय काय लय काय शिकायला भेटणार आहे. ठीक आहे, तर तेवढं सबस्क्राइब करून टाका आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा. ओके, जर नवीन असेल तर तेवढं नक्की करून टाका. तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आज आपल्याला 1745 जो आहे तो प्रॉफिट झालेला आहे. खाली तुम्ही तारीख बघू शकताय 17/12 वेळ 12:29. ओके, सगळं काय विषय सेट आहे. ओके, सो हा सेन्सेक्सचा विषय आहे. पहिला सेन्सेक्सचा मी तुम्हाला दाखवतो की बाबा विषय झालाय काय नेमका तो. ओके, तर हा आपला सेन्सेक्सचा चार्ट आहे आणि सेन्सेक्स हे बघू शकताय. इथं पहिल्यांदा मार्केट हे बघू शकता. इथं गॅप अप ओपन झालं. गॅप ओपन झाल्यावर थोडी वरी गेलं, मार्केट खाली आलं, रिटेस्टला आलं. रिटेस्टवरून आपण EMA वरती बरोबर हा जो ट्रेड आहे तो इथं प्लॅन केला. हे बघू शकताय एकदम ओके होतं बरं का, सगळा विषय एकदम ओके होता. पण त्याच्यानंतर विषय काय झाला, आपण फोनवरती ट्रेड घेतला होता आणि आपला SL हा होता खालचा इथला. ठीक आहे, पण इथं SL चुकून एक्झिट झालं. कारण आपण मोबाईलवरती ती बिजली टाईप म्हणजे 20 टाईप एक येते, त्याच्यावरती क्लिक केलं. मला वाटलं तिथे SL आपण सेट करायचं असेल खालीवर टाकलायचं. PC मध्ये कसं असते, SL दाबून खाली घेतलं की तिथे SL सेट होतो ऑटोमॅटिक. तसं मला वाटलं तिथं असेल आणि ती विषय घोळ झाला आणि ऑटोमॅटिक इथं एक्झिट झालं चुकून आणि मग आपलं टार्गेट हिट झालं वरी. पण खूप वाईट वाटतं भावा जेव्हा असं चुकून एक्झिट होतो लॉसमध्ये तेव्हा. ठीक आहे, इट्स थोडं आपल्याला 300 पॉईंट गेले. इट्स ओके, सॉरी 300 रुपये गेले. ओके, सो दुसरा ट्रेड आपण घेतला होता निफ्टीमध्ये. ठीक आहे, तर आता पोझिशनमध्ये जाऊन जर मी तुम्हाला इथं दाखवलं हे बघू शकता. मी आता पोझिशन ओपन करतो. निफ्टीमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला 2051चा. ठीक आहे, मी आता निफ्टीचं इथे ओपन करतो. इकडं सुद्धा आपल्याला निफ्टीचं ओपन करावं लागेल. ठीक आहे, तर याला मी तो पहिला क्लोज करतो असा कट अँड देन इथं निफ्टी. ओके, सो ही निफ्टीचा विषय आहे. ही लो ओके, ही आपला म्हणजे सपोर्ट झाला, ही वरचा रेजिस्टन्स झाला. सकाळ सकाळ आपण इथं थोडा वेट केला. इथं सुद्धा आपण निफ्टीचा कॉल घेणार होतो पण सेन्सेक्सचा घेतला कारण तिथं जरा प्रीमियममध्ये जास्त विषय होता. ठीक आहे, पण इथं घेतला नाही, थोडं वेट केलं आणि थोड्या वेळानं मार्केट खाली डासळल्यानंतर हे आपल्या रेजिस्टन्सपासून खाली डासळलं, तेव्हा इथं आपण बरोबर एक ट्रेड घेतला. ठीक आहे, ओके, या पॉईंटला एक्झॅक्टली आपण ट्रेड घेतलेला आहे. ओके, इथं ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय मार्केट पहिला इथं ओपन करावं लागेल की आपल्याला पोट. याला मी इथून क्लोज करतो आणि इकडं हे बघू शकताय. एकच मिनिट, यो आला. आपण एकदम खतरनाक पद्धतीने कॅप्चर केला नादगोळा पद्धतीनं. हे बघू शकताय जेव्हा मार्केट इथून खाली आलं, नंतर रिटेस्टला आलं. रिटेस्टला आल्यानंतर कॅन्डल बघू शकता एकदम खतरनाक बनली. मी लगेच इथं ट्रेड घेतला. ट्रेड बघू शकता 180ला घेतला, 171चं लॉ म्हणजे SL ठेवला. 208ला आपण एक्झिट केला. बरोबर जिथे एक्झिट केला तिथून मार्केट खाली डासळलेला आहे. SL काय गेला नाही, तिथून वरीच गेले, थोडं खाली येऊन परत विषय गेला. आणि हा सुद्धा ट्रेड आपण EMA वर बघू शकता. एकदम म्हणजे मार्केट असं खाली आलं होतं, पुलबॅक घेतला. पुलबॅक घेतल्यानंतर बरोबर सेटअप बनला, हॅमर कॅन्डल एक बनली, EMA वर बनली आणि आपण लगेच इथे एक ट्रेड घेतला. प्रीमियमपेक्षा जास्त लक्ष आपलं होतं इथं सपोर्टवरती रेजिस्टन्सला. ठीक आहे, एकदम असं पुलबॅक घेऊन जेव्हा मार्केट खाली आलं आपण एकदम अज्जात असा ट्रेड घेतला आणि इथं आपण जे आहे ते 27 पॉईंट कॅप्चर केले. ठीक आहे, आणि 27 पॉईंटमध्ये आपल्याला 2059चा काहीतरी प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, तर पहिला 300 रुपयाचा लॉस रिकवर करून आपल्याला ओव्हरऑल जो प्रॉफिट आहे तो तुम्ही इथं बघू शकता 1745चा झालेला आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यात आपण हे वगैरे लावले चार्जेस वगैरे तरी जातली 150 रुपये, तर 1600 तरी हाय म्हणायचं. इट्स ओके. ओके, तो अशा पद्धतीने आजचा आपला दिवस आहे. जर तुम्ही नवीन असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायला भेटतील, ते पण दररोज. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची. टेक केअर, बाय आणि धन्यवाद.